नमस्कार मंडळी, आज रविवार स्पेशल. आज आले मासे ताजे ताजे आणि माशाची भाजी, मस्त काळी माशाची भाजी, चपात्या आणि भात. चुलीवर बनवतोय स्वयंपाक. ते गॅसवर खाऊ खाऊ कंटाळा आला, मग थांबलो होतं. आज मस्त चुलीवरती चपात्या, बाजरीच्या भाकरी पाहिजे होत्या, पण नेमकं बाजरीचं पीठ संपलं. मग आता बनवते चपात्या. तर हे बघा, ही बिस्किट खाते. चपात्या झाल्यात, मसाला काढून आणलाय, याच्यामध्ये मसाला टाकलाय, याच्यामध्ये मासे. हे बघा, चपात्या थोड्याशाच राहिल्या. मॅडमला म्हणलं मासे धुवून दे, लगेच काढायला टाकू आपण. बघा कसं मस्त स्वयंपाक होतोय चुलीवर. खेड्यात असं चुलीवर स्वयंपाक बनवत्या. आरू जाळ घालती का ती म्हणते मला एक चपाती करू दे. आत्या चपात्या अशा करती, दातानी पण तुटत नाही. एवढ्या निब्बर चपात्या करते. आरूची काळजी करते. सकाळी येते का तो आंघोळ ना? सकाळी सुटू. तर गॅसवरचा आणि चुलीवरचा काय फरक असतो ते खेड्यातल्या लोकांना माहिती आहे, पण शहरातल्या लोकांनी नक्की सांगा. जर आम्हाला आमचा व्हिडिओ बघत असाल तर कसा वाटतो काय. तर ह्या पायलनी मॅगी आणली बनवून. तर हे बघा, गरम मॅगी बनवून आणली तिनं. तर मम्मी त्याच्यावर स्वयंपाक करते, तर आपण मॅगी खाऊ. तर हे बघा, चपात्या झाल्या माझ्या. आता टाकते माशाची भाजी फोडणीला. हे बघा, टमाटर टाकते. काय नको टाकू आता. टाकायचं. लागत पाणी आता बिघडत होतो त्याच्यात. मीठ टाकावं गरम कर. मासे टाकले परतायला. नाही केले, पाणी बनवली मी म्हणलं एक वांग टाकलं. दुसरा काही मसाला नाही टाकला, पूर्ण गावरान मसाला काढलाय सगळा. गावाकडे कसं शिकला लाल तिखट टाकते. मीठ टाक. हे बघा, परतून घेतलेत मी. आता याच्यामध्ये थोडासा पाणी टाकून रस्सा वाढवते. काय बाई, पाणी दे. तर झाला आमचा स्वयंपाक. हे बघा, भाजी चुलीवरचा काळी भाजी आहे म्हणा, चुलीवरची काळी माशाची भाजी. तर या सगळे जेवायला. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.